याची जागा खूप म्हणजे ही बघा, इकडची बॉर्डर दिसते, साईडला पण साफ केलं आहे, सगळी झाडं बिडं ती पूर्ण इथपर्यंत यायची ती पण साफ केली. या साईड ही बघा दिसते त्याच्या बाहेर क्रिकेट मॅच होऊ शकते, एक बॉक्स रेड म्हणून एक घेऊ शकतात लोक. नमस्कार मित्रांनो, मी जयंत सारंग आपल्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. तर आजचा व्हिडिओ आहे तो खास टेंबोली गावात जे नितीश राणेंनी जे कॉन्ट्रॅक्टरशी बोलून वगैरे सगळं जेटीचं जे काम करायचं घेतलं आहे ते टेंबोलीतलं आपल्या सारंगवाडीची जी जेटी आहे ती त्यांनी फायनली रिपेअर केलेली आहे आणि मस्त केलेली आहे, एकदम रुंद पण केलेली आहे आणि जागा पण आहे स्पेस मस्त आहे की वाढवली आहे. तर ती तुम्हाला दाखवायची आहे, तर ती तुम्ही बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्त शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा व्हिडिओसोबत राहा, व्हिडिओचा आनंद घेत राहा. तर मित्रांनो हे बघा, ही आमची जेटी, ह्याची जागा खूप म्हणजे ही बघा, इकडची बॉर्डर दिसते ही वाढवलेली आहे, साईडला पण साफ केलं आहे, सगळी झाडं बिडं जी विषारी झाडं जी दिसत आहेत ना ती पूर्ण इथपर्यंत यायची ती पण साफ केली. ह्या साईडला पण तुम्हाला दाखवतो, पट्टी वाढवली आहे ही बघा, इथे दिसते, इथे पण साफ केलं आहे. इथे पण आय थिंक काहीतरी त्यांचा प्लॅन असेल की पाणी कसं हे करता येईल, म्हणजे व्यवस्थित जाता येईल पाणी, त्याच्यावरून काहीतरी असणार. तर हे झालं, हे नंतर आता काढतील, हे जे पॅच जे दिसतात ना स्क्वेअर ते काढून टाकतील नंतर. हे आता काय सुकण्याआधी ते पाणी त्याच्यात ठेवलेलं ते सुकण्याआधी म्हणून ते तसे ठेवलेले, आता ते काढतील काही दिवसांनी. तर हे बघा पुढचा जो भाग तुम्हाला दिसतोय तो तुम्हाला दाखवतो बघा. हा भाग बघा मित्रांनो किती वाढवला आहे, म्हणजे जी जेटीची बॉर्डर ही दिसते ना ही बघा, दिसते इथून बॉर्डर ही बघा, ह्याच्या बाहेर किती जागा वाढवली ती बघा, एवढी म्हणजे इथून आणि सेम इथेच वाढवली आहे ही बघा केवढी वाढवली. आणि सगळ्यांना बसण्यासाठी जागा पण केलेल्या आहेत, प्रत्येक पॉईंटला बसायची जागा केलेली आहे. साईडने पण काहीतरी करणार असं मला ऐकायला आलं आहे, तर ते माहीत नाही आता काय ते बघता येईल पुढे. पण एवढी जागा, आणि इथे क्रिकेट मॅच होऊ शकते, एक बॉक्स रेड म्हणून एक घेऊ शकतात लोक मुलं आपली, एवढी मोठी जागा बनवली आहे. किती छोटी जागा होती पहिली आणि आता. जर मला जुना फोटो भेटला ना तर तुम्हाला मी दाखवेन. बघा हे साईडला तुम्हाला दिसत असेल, बघा, हां तसंच ती जुनी होती आणि ही नवीन बघा आता किती रुंद केली आहे, मस्त की वाढवली आहे, जबरदस्त. सगळीकडे बसण्याची जागा वगैरे मस्त केली, प्रत्येक पॉईंटला बसण्याची जागा केली आहे, पहिले नव्हते एवढे पॉईंट, मस्त केलं आहे. मग आपलं पहिलं पॉईंट मस्त केले, हे बघा एवढी जबरदस्त ही केली आहे ना, मस्त वाढवली आहे, मला खूप आवडली. पहिल्या जेटीपेक्षा बेटर, एकदम सुंदर अशी जेटी बनवलेली आहे बघा. इथून आणि इथून लुक जबरदस्त वाटतो बघा, आणि इथून हे असं बघायला भारी वाटतं. आणि पुढे असं आपलं ही खाडी आहे, इथे आम्ही पोहतो, गणपती विसर्जन करतो वगैरे, सगळं काही बोटीने वगैरे फिरतो. समोर आहे ते वानिवडे गाव आहे, हे बघा दिसतं. तर मग त्यांची जेटी बघा एवढीशी आणि आमची बघा किती फरक आहे. हे पाणी आता सुकल्यावर वटलेलं आहे, त्याच्यामुळे भरती नाही, नंतर भरेल तेव्हा बघायचं. आता म्हणून एकदम खूप पुढे गेलेत पोहायला, तर आता मी पण जातो आहे पोहायला, चला. आणि ही जर तुम्हाला जेटी इथपर्यंत पूर्णपर्यंत दाखवतो कुठपर्यंत केली आहे ती. इथे एंड केलं आहे बघा, इथे काय एंड केलं माहीत नाही, इथे काय करणार माहीत नाही मला, पण इथे खाली ना डायरेक्ट उडी मारू नका कोणी आलात तर, कारण की खाली गोणी बिनी आहेत आणि दगडी बिगडी आहेत, त्याच्यामुळे या साईडून उतरा. इकडे पण साईडला असतील बघा, दगडी आहेत खूप, बसण्याची जागा खूप केलेली आहेत, मला ते आवडलं. तर खूप सारं जबरदस्त व्ह्यू वाटतो आपला. आणि तिकडे आपली मुलं पोहत आहेत बघा, हे बघा पोहत आहेत सगळे, राजू हा काय, चिनू आहे,
नचिकेत आहे, सॉरी अनिकेत आहे. ओके, तर आपण पोहायला जाऊया आणि आपण व्हिडिओ स्टॉप करूयात. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, जसं शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ही एवढीच व्हिडिओ दाखवायची होती, तर तुम्हाला कशी वाटली तर नक्की लाईक करा. चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता भेटूया आपण उद्या होळीमध्ये. वरची जी कवळ्यादेवीची जी होळी आहे ती आपण बघणार आहोत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर भेटूया तिकडेच आता उद्या. बघत राहा व्हिडिओ आणि व्हिडिओचा आनंद घेत राहा. चला तोपर्यंत भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.